हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ टाकायला खरंच खूप लेट झालेला आहे. तर आज आहे हळद आणि साखरपुडा. तर इथे बघा मुलं खूप त्रास देतात म्हणून इथे ना अनिकेतने त्यांच्यासाठी एक बॉल आणलाय आणि इथे ते छान रमलेत. पण आज आहे एकादश आणि सगळ्यांचा सकाळचा नाश्ता वगैरे, आज जास्त लोकांना एकादशी आहे तर सगळ्यांचा नाश्ता फराळ सगळं झालेलं आहे. आणि इथे बाहेरच दारात मंडप घातलेले तर आम्ही सगळेच इथे बसलेलो आहेत. तर भाऊ पण त्यांच्यासोबत मस्ती करतो मुलांबरोबर. आणि इथे बघा आमचा खट्याळ काना आला आणि त्याला पण यांच्यामध्येच बॉल खेळायचा असतो तर भाऊ ओरडल्याबरोबर लगेच निघून गेला. मी पण मेहंदी काढलेली आहे हातावरती आणि इथे सुनीता, हर्षदा, वहिनी, काकू, आई, आत्या, अंजना आणि आई बघा नातवाला आणि काकू नातीला कसे सांभाळतात. आता 3-4 वाजले असतील आणि वरती जी रूम होती आम्ही बसलेलो तर ती रूम आता नवरदेवासाठी खाली करायला सांगितलेली आहे भैयाला. तर ती पूर्ण भैया आमच्या बॅग वगैरे पूर्ण खाली आणून ठेवते आणि ती रूम पूर्ण स्वच्छ करून आता नवरदेवासाठी द्यायची आहे. आणि नवरदेव हळदीला आपला आलेला आहे आणि इथे बघा नवरदेवाचे पाय धुणे ओवाळणे आता इथे चालू आहे. नवरदेवाच्या स्वागतासाठी आम्ही सगळे इथे थांबलेले आहेत. आणि मी इथे नवरदेवाचे पाय धुण्यासाठी गेले आणि ऋषीला तिथे उभा केलं तर ऋषी बघा मला तेवढा पण सोडत नव्हता. तो लगेच माझ्या पाठनं यायला लागला. आणि नवरदेवाची चहा पाणी वगैरे सगळं होस तर खाली साखरपुड्याची पण पूर्ण तयारी झालेली आहे. पाहुणे वगैरे सगळे येऊन बसलेले आहेत मंडपामध्ये आणि आता साखरपुडा होणार आहे. तर इथे साखरपुड्याला गुड्डी पण येऊन बसलेली आहे. तर इथे फोटोशूट चालू आहे नवरीचं. नवरीला आम्ही सगळे गुड्डी म्हणतो तर गुड्डी इथे एकदा येऊन गेलेली आहे आणि नंतर तिला हा साखरपुड्यासाठी घागरा दिलेला आहे. आणि इकडे सगळे आम्ही बसलेलो आहोत साखरपुड्यासाठीच बघण्यासाठी. ऋषी माझ्या मांडीवर झोपलेला आहे तर मला एवढे व्हिडिओ वगैरे शूट करता येत नाहीयेत. आणि रुद्र काय जे शूट करेल ते मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि ते भाऊ बसलेला आहे समोर, तो ब्राह्मण त्याला काहीतरी पूजा वगैरे सांगतोय तो ती करतो. आणि इथे बघा ह्या अशा अक्षदा एकदा नवरदेवाच्या अंगावरती अशा टाकायच्या आणि गुड्डीच्या पण एकदा अशा टाकल्या. आता ही काय प्रथा आहे काय माहित नाही मला, पण प्रत्येकाचे रिच्युअल्स हे वेगवेगळे असतात. तरी अक्षदा वगैरे टाकल्या आणि इथे साखरपुडा त्यांचा कंप्लीट झाला. नंतर शीतली ते अंगठ्या घेऊन आलेली आहे आणि आता ह्या अंगठ्या वगैरे घालून आता साखरपुडा यांचा कंप्लीट होईल. आणि बस इथे भाऊजीने घातली गुड्डीला अंगठी आणि गुड्डीने भाऊजींना. तर इथे त्यांचं फोटोशूट वगैरे सगळं होत होतं आणि रुद्रने जसे व्हिडिओ काढले मी तसे तुमच्यासोबत शेअर करते. साखरपुडा झाला आणि प्रत्येकाने नवरदेव नवरीसोबत फोटो काढायला चालू झालं. तर हे खूप वेळांचं फोटोशूट चालू होतं. तोपर्यंत आम्ही हळदीसाठी चेंज केला आणि साखरपुडा झाला आणि हळदीच्या कपड्यावरती आम्ही त्यांच्याबरोबर फोटो काढले. कारण त्यांचे फोटो वगैरे होऊस तर आमचं पूर्ण चेंज झालं होतं. कारण संध्याकाळी ऑलरेडी उशीर झाला होता साखरपुड्याला आणि लगेच हळद होती. आता हळदीची तयारी चालू झालेली आहे हळद लावण्याची. तर त्याच्या अगोदर बाहेर नवरदेव नवरीच्या आंघोळीची तयारी करतायत. चौरंग पाट वगैरे टाकलेला आहे आणि तांबे वगैरे ठेवलेले आहेत आणि नंतर लावणार आहेत नवरदेव नवरीला हळद. तर आणि इथे बघा काय चाललंय, भाऊचं शीतलचं आणि फोटोवाल्याचं नेमकी हळद कुठे लावायची काय करायची. आणि भाऊने आणि वहिनीने इथे हळद लावली आणि 4-5 जणांनी असा मान केला. इथे हळदीचा नंतर लावायची आहे मांडवामध्ये हळद. आणि नवरदेव नवरीची आंघोळ घालण्याची तयारी चालू झाली आणि ते आंघोळ घालतायत आता सगळेजण. तर आता मी पुढे व्हिडिओला म्युझिक टाकते, तुम्ही माझा व्हिडिओ एन्जॉय करा. आता इथे सांगण्यासारखं असं काही नाही, हे तर सगळ्यांना माहितीच आहे.
भाऊ चौरंग ओढण्यासाठी अगोदरच पाठीमागे येऊन उभा राहिला होता, पण त्याच्या अगोदर मयुरी दीदीने चौरंग ओढला आणि आता यांची इथे चालू झालेली आहे अंघोळीचे 5 तांबे टाकायचे एकमेकाच्या अंगावरती, हे मानाचे. नंतर चालू झाला सुपारीचा खेळ. नवरदेव नवरीची अंघोळ वगैरे झाली आणि सगळ्यांनी खूप सारी अशी हळद खेळली. तर पूर्ण रंगवलेला आहे सगळ्यांनी एकमेकांना आणि त्याचा व्हिडिओ वगैरे काय काढला नाही, फोन खराब होईल म्हणून. आणि नंतर मांडवामध्ये सगळ्यांनी तिला हळद लावली. तर तिथे बघा ऋषी काय खाली उतरत नव्हता, तसंच त्याला घेऊन मी तिला हळद लावली. आणि आता उद्या आहे लग्न.